अपहरणाच्या प्रकरणी आज भिगवण बंदची हाक, ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। काही काळ पुणे सोलापूर महामार्ग देखील रोखून धरण्यात आला। इंदापूर भिगवण अपहरणाच्या प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना। अद्यापही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न आहे। खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती आहे। भिगवण प्रकरणामध्ये इंदापूरमध्ये होणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। तणाव निर्माण होऊ नये तसंच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी या सभेसाठी परवानगी नाकारली आहे। भिगवणच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती। लोकभावना म्हणून भिगवणमध्ये मोर्चा निघणार असून त्याला उपस्थित राहणार असल्याची पडळकरांची प्रतिक्रिया। मुंबईच्या जुहू परिसरामध्ये आरोपीकडून भर दिवसा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींची छेडछाड। मिठीबाई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 24 वर्षीय मुलीचा कॉलेजच्या बाहेर एका मुलीकडून छेड काढण्याचा प्रयत्न। मुलगी आरोपीला केस पकडून ओढत कॉलेज कॅम्पसमध्ये घेऊन गेली आणि यानंतर कॉलेजमधल्या मुलींकडून या मुलाला चोपही देण्यात आला। या आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे। कल्याणमध्ये लोकलमध्ये चढण्यावरून 2 महिलांमध्ये वाद झाला। एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या दंडाचा चावा घेतला आणि तिचं बोटही पिरगळलं। या घटनेमध्ये ती महिला जखमी झाली आहे आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी झालेल्या चोरीचं प्रकरण समोर आलेलं होतं। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाच्या नंतर 4 सुरक्षा पोलीस कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये हिंगोलीमधील 16 वर्षीय तरुण बेपत्ता झालाय। मित्राच्या सांगण्यावरून हा तरुण थेट दिल्लीला पोहोचला। पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे हा तरुण सुखरूपपणे घरी आलाय। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा करून फरार झालेल्या 5 आरोपींना भंडाऱ्याच्या धनेगाव इथून अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांची कारवाई। पोलीस अधिकारी असल्याचं सांगत खंडणी वसुली करणाऱ्या तरुणाला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे। चंदन सांगळे असे आरोपीचं नाव आहे। यापूर्वी देखील त्याच्यावरती रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यामध्ये फसवणुकीविषयीचे गुन्हे दाखल आहेत। बीडच्या केस तालुक्यामधील सातेफळ इथे कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड करणं महागात पडलंय। पोलिसांनी कारवाई करत या शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय, तर 13.5 किलो वजनाची अफूची झाडं देखील पोलिसांनी जप्त केली। शिवजयंतीच्या आधी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला रंगला द फोक आख्यान हा सांस्कृतिक कार्यक्रम। यावेळेला शिवप्रेमींसह आमदार शरद सोनवणे यांनी देखील जल्लोष करत सामूहिक नृत्य केलंय। शिवजयंतीच्या निमित्तानं जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन। या महोत्सवामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। राज्यभरामधल्या 400 बैलगाडा मालक सहभागी झाले। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी या शर्यतीचं आयोजन। नाशिकमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती सेनेच्या वतीनं साकारला भव्य असा देखावा। अजिंक्य किल्ल्यावरती महाराजांनी वापरलेल्या राजगादीची सुबक आणि भव्य अशी प्रतिकृती साकारून हा इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न। पंढरपूरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं भाजपकडून चंद्रभागेची सफाई। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन ही सफाई केली आहे। नंदुरबारच्या नवापूरमध्ये शिवजयंतीपूर्वी गडकिल्ले बांधणी स्पर्धा घेऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गडांच्या प्रतिकृती साकारल्या। इतिहासाची गोडी वाढवण्यासाठी नवापूर नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम। बीडमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं शिवस्मारक रथयात्रेचं आयोजन, तर 101 गावांमध्ये महापुरुषांचे पुतळे बसवण्याचा संकल्प। छत्रपती महोत्सवाच्या निमित्तानं चंद्रपूरमध्ये 4 दिवसीय छत्रपती मॅरेथॉनचं आयोजन। गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटामधील 700 ते 800 खेळाडू आणि नागरिक सहभागी झाले। साताऱ्याच्या रक्षक प्रतिष्ठानच्या संकल्पनेमधून दुबईमध्ये अवतरली भव्य शिवसृष्टी। शिवजयंतीच्या निमित्तानं शिवप्रेमींनी अनुभवला दुबईमध्ये शिवरायांचा देदीप्यमान इतिहास। दुबईमध्ये वास्तव्यासाठी असलेल्या मराठी कुटुंब यामध्ये सहभागी झाले। अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांचे पुतळे, प्रतिमा, भगवे ध्वज हे बाजारामध्ये दाखल झालेत। विशेषतः
राजस्थानी कारागीर शिवरायांच्या पुतळ्यावरती शेवटचा हात फिरवतात। दरवर्षी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती महाराजांच्या मूर्तीला विशेष मागणी असते। पुण्यामध्ये उद्या शिवजयंतीच्या निमित्तानं वाहतुकीमध्ये बदल केले जातात। पर्यायी मार्ग वापरण्याचं पोलिसांचं आवाहन। मध्यवर्ती भागामधून मिरवणुका काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही जगभरात पसरली आहे। कालच्या मुंबई दौऱ्याच्या वेळेला हॉटेल ताजमध्ये शिवाजी महाराजांबद्दल छोट्या नाटिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आनंद घेतलाय। शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची मोदींनी मॅक्रॉन यांना माहिती दिली आहे। बघत पुढची बातमी मुंबईतली मुंबईच्या कोस्टल रोडवरच्या संगीत प्रयोगाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केलाय। ब्रिज कँडी परिसरामधील 650 रहिवाशांच्या संघटनेचं मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र। रात्रंदिवस वाजणाऱ्या गाड्यांमुळे रहिवासी आणि वृद्धांना याचा त्रास होतोय असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय। भिवंडी शहरामधल्या 3बत्ती बाजारपेठ परिसरामध्ये फुटपाथ आणि रस्त्यावरती झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये महानगरपालिकेनं कारवाई केली आहे। यावेळेला हातगाडी चालक, फेरीवाले आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तसंच महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। नाशिकच्या तपोवन परिसरामधल्या 1700 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध होतोय। 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषणाचा पर्यावरण प्रेमींचा इशारा। भिवंडी वाडा मनोर या महामार्गाची दुरावस्था कायम आहे। कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही महामार्गाची स्थिती जैसे थे आहे। धूळ आणि खराब रस्ते यामुळे नागरिक हैराण झाले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित। ओएनजीसीचा प्रकल्प गुजरातला नेण्याचा आरोप आहे। कामगारांचं आंदोलन। नावाशेवाच्या जेएनपीटी बंदर परिसरामधील ओएनजीसीच्या साठवणूक प्लांटवरती 600 भूमिपुत्र कार्यरत आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्याचा निर्णय। धरणाच्या क्षेत्रामध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी फेन्सिंग जाळी बसवली जाईल। मुंबई पालिका 26,50,000 रुपये खर्च करणार आहे। पवईमधील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये लेक्चर चालू असताना भटक्या श्वानाने अचानकपणे एंट्री घेतली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। अनपेक्षितपणे हा श्वान वर्गामध्ये आल्यामुळे एकच हशा पिकला आणि काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मुंबई आग्रा महामार्गावरती धुळे शहराला तापी नदीवरून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। 50 ते 60 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडतायत। लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। महिनाभरामधली ही दुसरी घटना आहे। विवेक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आहे। लोकभवनामध्ये राज्यपालांनी त्यांना शपथ दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थित होते। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 5.0 या अभियानाच्या अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर पालिकेला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले। शासनाच्या निर्देशानुसार या उपाययोजना करण्यात आल्या। अकोल्याच्या दहीहंडी इथे रूपनाथ महाराजांची यात्रा संपन्न। 2 दिवसांच्या यात्रेला राज्यभरामधून मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी होती आहे। महाप्रसादासाठी जवळपास 50,000 भाविकांची गर्दी झाली आहे। 82 वर्षाचे आजोबा विवाह बंधनामध्ये अडकले। 3 मुलं, 3 सुना, 3 मुली, 3 जावई आणि चक्क 22 नातवंड असलेले नांदेडचे सेवानिवृत्त शिक्षक हे 50 वर्षाच्या महिलेसोबत विवाह बंधनामध्ये अडकले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना भाजपकडून 1.5 कोटींची ऑफर। अंबादास दानवे यांचा दावा, तर अतुल सावे स्वतः आमच्या सदस्यांना फोन करतायत। अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला। अंबादास दानवे यांचे आरोप अतुल सावेंनी फेटाळले। पैसे द्यायची आम्हाला गरज नाही, पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत, अतुल सावेंची प्रतिक्रिया।
भिवंडी महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप दोघांकडून महापौर पदासाठी अर्ज. एकीकडे शिवसेनेनं भाजपसोबत राडा झालेल्या कोणार्क आघाडीला जवळ केल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे, तर भाजपचे काही नाराज नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी धान बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये करा, अशी मागणी मुनगंटीवारांनी केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यामधील राजकारणामध्ये यामुळे मोठी उलथापालथ होऊ शकते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शह देण्यासाठी मोठी चाल. शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये अर्धा तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी या भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागामध्ये शिवसेनेनं एंट्री घेतली आहे. शेवगाव नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षा तर माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेही शिवसेनेमध्ये आल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली. सुनील तटकरे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता आहे. पुणे पालिकेमध्ये सुप्रिया सुळेंची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला भेट. पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि पालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासोबत सुळेंचा संवाद. पुणे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भीमाले यांची वर्णी लागते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भीमाले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. तपास यंत्रणा ज्या कूर्मगतीनं काम करतात यावरती आक्षेप आहे, तर अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो. अजित पवार यांच्या अपघाताविषयी रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. अजितदादांचं विमान हे मुद्दाम आदळण्यात आलं, रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त. तर खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम होत असून आम्हाला डिजिटल कागदपत्र हवी आहेत, पवारांची मागणी. व्हीएसआर कंपनीचे अनेक राजकारण्यांसोबत संबंध आहेत. टीडीपीसह अनेक नेत्यांचा व्हीएसआरच्या मालकांसह व्यवसाय सुरू आहे. कडक चौकशीसह कंपनीवरती कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आणि यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहा यांना पत्र लिहिणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावरती. पंतप्रधान मोदींकडून एआय समिटाच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दिल्लीला उपस्थित राहतील. प्रशांत कोरटकरच्या प्रकरणाचा तपास अपूर्ण का आहे? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना पत्र पाठवून विचारणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.